तर अशी चर्चा येत होती की ऑपरेशन तुतारी काय वाटतं तुमच्या पक्षातले खासदार जातील? माझ्या पक्षामध्ये 8 खासदार आहेत, त्याच्यातला एकही कुणी खासदार जाणार नाही. माझे सर्व खासदार आम्ही एकसंघ राहू. त्याचबरोबर जेव्हा हा प्रश्न रोहित दादा यांना विचारलेला तेव्हा ते बोलले होते फक्त खात्री नाही तर विश्वास आहे मला. मग बरोबर आहे ना, मी तेच सांगतोय, खात्री नाही विश्वास आहे. म्हणजे बघा, आमच्या नेतृत्वांचा सुद्धा सर्वांवर आमच्या त्याच्यापेक्षा सर्वात जास्त जमेची बाजू आहे की आमच्या नेतृत्वावर भरोसा आहे. केंद्रामध्ये नेतृत्व करताना आदरणीय शरद पवार साहेब आहेत, आमच्यासोबत सभागृहात आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई आहेत. त्या सुप्रियाताई, आमचं हे नातं खूप वेगळं आहे हो. म्हणजे तुम्ही अपेक्षा करू शकणार नाही, तुम्हाला वाटणार नाही, कधी आमचं कोणी कुणावर संशय घेणारच नाही. चाहे लाख बुरा चाहे वही होता है जो मंजूर है खुदा. तुम्ही पत्रकार सगळे मला हात जोडून विनम्रपणे तुम्हाला सांगायचे, तुम्ही सगळेजण म्हणू शकता नाही आता तुतारी मिशन आहे, नेते म्हणू शकते. आता कसं त्यांना उगाच भांडवल मिळाले मोठं व्हायचं तर हो कशाला नाही म्हणणार ते. त्यांनी एखादा दाखवा हा माणूस आमच्या इथं असा ह्या माणसासाठी आमच्याकडे पुरावा आहे. त्यांनी पुरावा दिला ना, त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, कुणाचा एखादा पुरावा दिला की तू इथं ह्यासाठी मिटिंग झाली आमच्या कुठल्याही खासदार, माझे कुणाचे बोलणं झालंय का? मला सांगतो, माझ्या खासदाराचं त्या लग्ना दिवशी रेवतीचं आमचं लग्न असताना त्या दिवशी आम्ही सगळे भेटलो, त्याच्यानंतर कुणाचं बोलणं नाही झालं. त्याच्या अगोदर मी रोज कधी होत नाही, पण झालं. तर त्या दिवसापासून आजपर्यंत माझं कुणाचं बोलणं नाही. पण तुम्हाला जिम्मेदारीने सांगतो की आमचे 8 म्हणतोय मी, ना 2 1 नाही, 8 ला 8. आणि आतापासून प्रत्येकाला मी तेच सांगतोय, तुम्ही पण ऐकताय की कधीही आमच्या 8 मधला एक माणूस कुणीही फुटणार नाही. आम्ही 8 एक संघ आहोत. तर त्याचबरोबर तुम्ही बोलला की कृषी प्रधान देश आहे आपला, तर आपल्याला म्हणजे तुम्हाला निधी भेटतो का? नाही बघा, कृषी प्रधान देश आहे हे बोललो खरं आहे. कृषी प्रधान देश म्हणून त्याची ओळख आहे. ह्या कृषी प्रधान देशामध्ये पाण्याची एवढी अडचण आहे. एल निनोचा प्रभाव आता येतोय, त्याचं एवढं सगळेजण विचारतायत. पण एल निनोसाठी काय केलं पाहिजे? परमनंटली सोल्युशन काढलं पाहिजे. देशावर सुद्धा कधी असं पाणी एखादं वर्ष नाहीच पडलं तर आमच्याकडे पाणी मुबलक आहे असं म्हणायची वेळ आली पाहिजे. म्हणजे हजारो कोटी कुठलं खर्चले या रस्त्यावर खर्चतात, त्याच्यावर खर्चतात, तुम्हाला पाणीच नाही. जिथं जीवन तुमचं त्याच्यावर आहे, त्या पाण्याला तुम्ही सांभाळलं पाहिजे आणि पाणीचं नियोजन केलं पाहिजे. महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यातून कुठेही पाणी नेणं शक्य आहे. तुम्हाला काही करणं शक्य आहे. माणूस विमानाचं उड्डाण करू शकतो, अंतराळात जाऊ शकतो, एवढे पाणी आणणं काय मोठा अवघड आहे. त्याच्यामुळे पाणी आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजे. नदी जोड प्रकल्प केवळ नुसता नदी जोड नाही, ते प्रकल्प अडवून पाणी थांबलं पाहिजे, जेणेकरून 1 वर्ष जरी पाऊस काही थेंब नाही आला तरी आम्हाला दुसऱ्या वर्षी पुरा पडतो. आता आपण काय 10 वर्ष पुरायचं म्हणत नाही. अशी परिस्थिती म्हणजे आता मला जेवढं कळतंय, जेवढं नॉलेज आहे, दर 2 वर्षाला एखादा दिवस असा येतो. असं सलग 3-3 वर्षात असं कधी काही झालेलं नाही. म्हणजे मला तरी माझ्या नॉलेज मध्ये वाचण्यात नाही, सलग 1 वर्ष आड किंवा 2 वर्ष आड असा दुष्काळ येतो. आणि त्याचं नियोजन करायचं झालं तर 2 वर्ष आपल्याला पाणी परमनंटली पुरेल. कमीत कमी आता पहिल्या स्टेजला अशी तरी परिस्थिती केली. सर तरी आपण खूप ठिकाणी पाहिलं की अजून काही ठिकाणी पेरण्या झाल्या नाही, काही ठिकाणी नाही, काही ठिकाणी झाल्या असतात. जे झाले त्यांचे वाईट हाल होते. आता पाऊस आलाय, ते कुठं आलाय? आता कोकणात, आज मुंबईत. कालपासून तुमच्या टीव्हीला बातमी बघतोय की काय, तुमचं तर कौतुकच केलं पाहिजे मीडियावाले. मी खरोखर हात जोडून विनम्रपणे मीडियाचं कौतुक करतो. पुण्याची बातमी बघत होतो, मुसळधार पाऊस 10 ठिकाणी फोन लावला, पिंपरी चिंचवडला लावला, ज्या न्यायानं लावली त्याला विचारायचं राहिलं. फक्त पिंपरी चिंचवडला, वाकडला लावला, चांदणी चौकात लावला, तुमच्या वारजेला लावला, बिबेवाडीला लावला, कुठंच नाही. वाकडला लावला नाही. पुण्याच्या सगळ्या 4 बाजून शिवाजीनगरला पडला असला तेवढा मुसळधार झाला. अरे लगेच जरा दम तर काढा. पण आता तुम्ही लगेच इतकी गडबड असते, त्याच्यामुळे केलं तुमचं काय ते तुमचं, मला काही बोलायचं नाही त्याच्यावर. नाही ते पुन्हा म्हणतील खासदार आमच्या विरोधात बोलला, काही नाही. तर जरा थांबा आणि जरा काही दिवस जरा वेट, थोडं थांबा. आणि पडला तर चांगलं झालं. पण ह्या पाऊस आता महाराष्ट्राचे इश्यूवर आला म्हणले, इश्यूवर पार कुठे गेला तर पुढे गेला, काही आला नाही आपल्याकडे. आता मात्र कालपासून पाऊस कोकणात पडतोय. कोकणातून तीच परवा जी आला म्हणले पुण्यात जी मुसळधार, ते कोकणात आता पुण्यात नाही, तो आता आज प्रत्यक्ष मुंबईत रात्री म्हणजे पहाटापासून पडायला दिसतो, रात्री नव्हता. सर तसं बघायला गेलं तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी, काल इथे आंदोलन करण्यात आलं की शेतकऱ्यांची कर्जमाफी, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. हे बघा, विरोधकाची मागणी आहे म्हणून किंवा नाही म्हणून हा विषय नाहीये. ही मागणी जेन्युइन आहे. ही मागणी कशी आहे? आमचं काय म्हणणं आहे, तुम्ही ठीक आहे कर्जमाफी केली तर त्याला किती अटी आहेत? एक उदाहरण काय सांगायचं तुम्हाला, मागं अतिवृष्टी झाली मागच्या वर्षी. मागच्या अतिवृष्टीमध्ये आमच्या माननीय मुख्यमंत्री महोदयाने सांगितलं की आम्ही हेक्टरी 18,000 रुपये देणार, 3 हेक्टर पर्यंत. कौतुक आहे, आम्ही सर्वांनी कौतुक केलं. प्रत्यक्षात काय झालं, कोणी बोललाय? प्रत्यक्ष फक्त 10,000 रुपये दिले आणि रबीला आम्ही देणार म्हणले. आणखी रबीच आली नाही. जी रबी निघाली, दुष्काळ व्हायला लागला, आता पुढे उन्हाळा झाला, तिसरा हंगाम झाला, आताही पुढचा सीझन आला, तरी पण त्याचे पैसे दिले नाही. मग त्यावेळेस त्याला इन्क्लुडिंग 34,000 कोटीची अतिवृष्टी दिली.
ठीक आहे, आकडा मागं पुढे असेल माझं, म्हणजे एवढं काय मी तेवढा अभ्यास नाही महाराष्ट्र शास्त्रातल्या योजनेचा, पण जे सांगितलं ते माझ्या शेतकऱ्याला पैसा मिळाला नाही. त्याच्यामध्ये मी ऊसाला न्याय वेगळा. आता ऊस समजा आमच्याकडे ऊस एवढा प्रचंड, ऊसाची किंमत पण जास्त आहे, किंमत पण जास्त आहे, एवढी सगळी ही असताना सुद्धा ऊसावर सुद्धा त्याला ऊसाला पैसे जास्त मिळाले पाहिजे, मिळाले नाही. या सर्व घटनेचा सुद्धा बऱ्याच गोष्टींना आपल्याला अडचण झाली. त्याच्यामुळे आता ह्या गोष्टी फक्त आता तसंच आहे कर्जमाफीचं. मला कर्जमाफी द्यायची होती तर 3 लाखापर्यंत तुम्ही सबसिडीच्या व्याजदरानं कर्ज देता शेतकऱ्याला. मग सबसिडीच्या व्याजदरामधले तुम्ही जे आहे ते त्या पद्धतीने तुम्ही करा ना. त्यांना का केलं नाही? मग आता कर्जमाफी, मग अंगठी लावा, थंब लावा, केवायसी करा. अरे ज्याचं तुमच्याकडे बँका, तुमच्या गव्हर्नमेंट, तुमचं सगळं तुमच्या ताब्यात, ज्याच्या नावावर कर्ज आहे त्याची यादी घ्या, आणि जर खोटं केलं कोणी तर त्याला जेलमध्ये घाला ना. तुम्ही देऊन टाका त्याला कर्जमाफी. ही मागणी आहे काय साधी. आता जसं 2007 ला पवार साहेबांनी मागणी घेतली, की म्हणजे मागणी लोकांनी केली आणि कर्जमाफी केली. त्या कर्जमाफी काय सरसकट कर्जमाफी शब्द होता, सरसकट कर्जमाफी, आणि सरसकट केली. तसं करा. आता एवढंच म्हणणं आहे. आता बी घोषणा तुम्ही करणार 10,000 कोटीची, प्रत्यक्ष देणार 2,000 कोटी, असा पद्धत आहे. आता लाडक्या बहिणीचं सांगतो, लाडक्या बहिणीला काय सांगितलं कडे, 2,47,00,000 महिला ह्या लाडक्या बहिणीमध्ये समाविष्ट केल्या. आता मला आणखी 50,000 वाटतात, म्हणजे आम्हाला 3 कोटी होत्या. प्रत्यक्ष काय झालं, ज्या वेळेस निवडणूक होती त्यावेळेस 2 कोटी हायेस्ट आकडा होता, 2,47,00,000. केवायसी झाली नाही म्हणून 80 लाख गेल्या, आणि बोगस आहेत म्हणून 60 लाख काढल्या. म्हणजे 1,47,00,000 तर गेल्या. हे 2,47,00,000 1,47,00,000 गेल्या, राहिल्या किती? 1 कोटी. आता 1 कोटी म्हणजे तुम्ही जे त्यावेळेस बजेट सांगत असाल 4,500 कोटी की 45,000 कोटी काय, ते 3 कोटी घरे देऊन, आता ते 1/3 वर झालं ना. पण त्याची घोषणा कुठे तुमची? मग याचा अर्थ काय, तुम्ही सगळं फसवेगिरी करून आकडे फुगवताय आणि सांगता ह्याच्यावर कोणी बोला ना हो. आणि हे विषय असं की मग हे बी असंच म्हणते, खोटं बोल पण रेटून बोल. मग आमचे मुख्यमंत्री महोदय म्हणतात मी 4,500 कोटी काय 45,000 कोटी केले, आता कुठं केलं कुठं झालं मला दिसलं नाही. बजरंग सोनवणे आपल्या सोबत आहेत.